पाहुयात पुढची बातमी। काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राजीनामा दिला आहे। त्यानंतर आता काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी बुलढाण्याचे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांना देण्यात आली आहे। त्यामुळे काँग्रेसला पुन्हा उभारी घेण्यासाठी मोठं आव्हान असेल अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे। राज्यातील बलाढ्य नेत्यांना टाळून माझी नियुक्ती करण्यामागे कारण आहे असं सूचक विधानही त्यांनी केलं। आता पक्षाची प्रचंड पडझड झालेली असताना पक्षाची पुनर्बांधणी ही मोठी भूमिका असेल असंही ते म्हणाले। त्यांच्याशी याविषयी बातचीत केलेली आहे आपले प्रतिनिधी राहुल खंडारे यांनी। दादा मला एक सांगा, मोठी जबाबदारी देण्यात आली आहे, कसं पाहताय? निश्चित फार मोठी जबाबदारी आहे, काळाचं आव्हानही आहे आणि आज मनुवादी ताकद जी आहे ती पण पुन्हा आपल्या संपूर्ण द्वारानेची ती लढती आहे आणि अशा परिस्थितीत संविधानाचं संरक्षण संवर्धन करण्याचं एक मोठं जबाबदारी आणि अर्थात एक संकट हे पूर्ण भारतावर आयडिया ऑफ इंडियावर आलेलं आहे आणि या अनुषंगानं ही वैचारिक लढाई लढण्याच्या अनुषंगानं सर्व नेत्यांना कार्यकर्त्यांना घेऊन मी पुढे जाईल आणि या संधीचं सोनं करेल। पक्षाची मोठ्या प्रमाणात पडझड झालेली आहे, तुमची भूमिका काय असेल पक्ष बांधणीसाठी? आता पडझड हा शब्द जो आहे तो निवडणुकांच्या अनुषंगाने आहे, त्यामुळे निवडणुका होतील, जातील, येतील, जातील, जय पराजय हा सिलसिला चालत राहील। मात्र ही वैचारिक लढाई आहे आणि जो वारसा आपल्याला लाभलेला आहे, जो साधू संतांचा वारसा आहे, जो आध्यात्मिक वारसा आहे, जो स्वातंत्र्य लढ्याचा वारसा आहे, या सर्वातून एक आयडिया ऑफ इंडिया नावाचा जो विचार हा साकारला, त्याला आकार देण्याचं काम हे संविधानाच्या माध्यमातून झालं। या संविधानाच्या सोबत घेऊन पुढे घेऊन जाण्याची जी आवश्यकता आहे ती आवश्यकता ही मूळ कळीचा मुद्दा आहे आणि ही लढाई जी आहे ही वैचारिक लढाई आहे आणि ही वैचारिक लढाई आम्ही लढू आणि या वैचारिक लढाईची जबाबदारी ही काँग्रेस पक्षावर अधिक आहे आणि संख्या निवडणुका जय पराजयाच्या पलीकडे जाऊन आजची या राजकीय जी परिस्थिती त्या परिस्थितीला मी बघत आहे। महाविकास आघाडीला सशक्त करण्यासाठी आपली प्रमुख भूमिका काय असणार आहे आता, कारण मोठी जबाबदारी आहे प्रदेशाध्यक्ष पदाची? माझ्यावर जी जबाबदारी आहे ती काँग्रेस पक्ष मजबूत करण्याची आहे, त्यामुळे काँग्रेस पक्ष कसा मजबूत होईल हा माझा प्रयत्न राहील आणि सोबतच जो मनुवादी विचार आहे, जो मनुवादी पक्ष आहे त्याविरुद्ध आम्ही कसं रण उठू शकतो हा माझ्या पुढचा प्रश्न आहे आणि त्यामुळे काँग्रेस पक्ष मजबूत करणं हा माझा मिळालेला मॅन्डेट आहे, त्या अनुषंगाने मी काम करेल। सध्याची राजकीय परिस्थिती ही आघाडी आणि युतीच्या अनुषंगानं ती अपरिहार्यता झालेली आहे, त्यामुळे त्या राजकीय स्थितीचा आदर ठेवून जो समन्वय आणि चर्चा आहे ती केला जाईल। राहुल खंडारे, न्यूज 18 लोकमत, बुलढाणा।